आज मी बनवले आहेत मस्तपैकी छान असे फक्त 2 बटाट्यापासून कुरकुरीत आणि आतून नरम सॉफ्ट असे हे मेंदू वडे। हे बटाट्यापासून तयार होतात, खायला इतके छान वाटतात। आपण कधी-कधी रोज-रोज बाहेरचं खाऊन सुद्धा कंटाळा येतो ना, आणि जर वेगळं काही नाश्त्याला खायची इच्छा असेल तर हे बटाट्याचे मेंदू वडे नक्की एकदा ट्राय करून बघा। बनवायला खूप सोपे आहे, झटकेपट तुम्ही बनवू शकता। तर चला बघूया आपण ह्याला लागणारं साहित्य, बनवायची कृती इकडे बघू शकता। आतमधून बघा किती नरम सॉफ्ट आहे, वरून एकदम क्रंची क्रिस्पी होतात। यात चला बघूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। तर इकडे बघू शकता मी इथे 2 मोठे बटाटे शिजून घेतलेत। म्हणजे छोटे जर घेतले असते ना तर 250 ग्राम किंवा अर्धा किलोच्या अंदाजाने बनेल। तर हे 2 मोठे बटाटे मी शिजून घेतलेत। 1 वाटी इकडे मी कॉर्नफ्लॉवर घेतलाय, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आणि थोडीशी कोथिंबीर। आणि कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ सुद्धा तुम्ही इकडे अर्धी वाटी वापरू शकता। आता हे शिजलेले बटाटे ना आपण कुस्करून घ्यायचे। मस्तपैकी बघा नरम सॉफ्ट असे हे शिजलेले आहेत। हे छानपैकी मॅश करून घ्यायचे। हे असं कुस्करून घ्यायचे किंवा मॅशर असतं बघा, त्याने सुद्धा तुम्ही ह्याला कुस्करून घेऊ शकता। पण हाताने ना लगेच सोप्या पद्धतीने म्हणजे झटकेपट होतं, तर मला जरा हाताने सोपं जाते। हे बघा हे असं छानपैकी व्यवस्थित मॅश करून घ्यायचं। इकडे मी 2 बटाटे मोठे वापरलेले आहेत। तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये सुद्धा हा नाश्ता बनवू शकता। खूप चांगला नाश्ता आहे, क्रिस्पी आहे। इडली डोसे खरंच तुम्ही खाणं विसरताना एकदा नक्की ट्राय करून बघा। हे बघा आता छानपैकी असं मॅश केलेलं आहे। याच्यामध्ये आपण आता काही साहित्य टाकून घेऊया। तर थोडीशी कोथिंबीर टाकायची याच्यामध्ये। त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत लाल तिखट, म्हणजे लाल मिरचीचा कूट टाकला मी अगदी थोडासा। तुम्ही हवं तर हिरवी मिरची सुद्धा 2-3 टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकायचं। त्यानंतर आपण आता हे जे कॉर्नफ्लॉवर आपण घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं। याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत। आता हे जे कॉर्नफ्लॉवर आहे ना हे थोडं टाकायचं याच्यामध्ये आणि मिक्स करायचं, एकदम टाकायचं नाही। सगळं बटाट्यामध्ये हे कॉर्नफ्लॉवरचं पीठ किंवा तांदळाचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता। हे असं मॅश करून घ्यायचं व्यवस्थितपणे, जोपर्यंत छान व्यवस्थित याचं पीठ तयार होत नाही तोपर्यंत। म्हणजे बटाटे वगैरे हे सगळे एकजीव झाले पाहिजे इतकं मळून घ्यायचं। खूप नरम सॉफ्ट हे पीठ हाताला मळता वेळेस लागतं, म्हणजे अजिबात चिकटपणा तुम्हाला जाणवणार नाही, सहजपणे मळलं जातं। आता हे चांगलं मी मळून घेते। पाहू शकता किती मस्त याचं पीठ तयार होत आलेलं आहे। कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळं ह्याला एक पिठाचा टेक्स्चर आलेला आहे। आणि जर हाताला चिटकतच राहिलं तर मग थोडं सुक्कं कॉर्नफ्लॉवर टाकू शकता किंवा थोडा ओला हात करू शकता। हे बघा छानपैकी याचा एक डो तयार झालेला आहे। हे असा डो तयार झालेला आहे, नरम सॉफ्ट असा हा आपला मेंदू वड्याचं पीठ तयार झालेला आहे। तर हे जरा साईडला काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि हात जरा स्वच्छ धुवून घेते आणि हात थोडा ओला करायचा। हे पीठ पुन्हा एकदा चांगलं नरम सॉफ्ट करून घ्यायचं। हे बघा किती सुंदर असं हे आपलं वड्याचं पीठ तयार झालंय। आता हाताला थोडं पाणी लावायचं, म्हणजे कसं पीठ तळ हाताला चिटकणार नाही। थोडं आता लहान मोठे जसे पण तुम्हाला आवडतील तसे याचे मेंदू वडे करा। खूप सोप्या पद्धतीने होतात, झटकेपट। नाहीतर मग तुम्हाला जसं आवडेल तसं शेप याला तुम्ही देऊ शकता। तर मी जरा छोटेच करते। हे असे एक फक्त पहिला लाडू बनवायचा आणि मग मधोमध असं एक होल पाडायचं, म्हणजे प्रेस करायचं अलगद हाताने, म्हणजे मेंदू वड्याचा याला एक लुक भेटतो। असे छोटे गोळे घ्यायचे, एक लाडू करायचा, तळ हाताला थोडंसं असं प्रेस करायचं, म्हणजे अजून चांगले नरम सॉफ्ट पीठ होतं। हे बघा आणि मग पुन्हा एकदा याच्यामध्ये ओल्या हाताचा असा मधोमध्ये एक होल पाडायचं, म्हणजे अगदी मेंदूवड्यासारखे दिसतात। पाहू शकता किती सुंदर असे हे मेंदूवडे आपले छोटे तयार होत आहे। सेम प्रोसेसने तुम्ही सगळ्या पिठाचे मेंदूवडे करून घ्या। हे बघा किती मस्त झालेले आहेत। मोठ्या साईजचे पण करू शकता, छोट्या साईजचे पण करू शकता, पण लहान मुलांना द्यायचं असेल ना तर हे छोटे मस्त वाटतं द्यायला। ते बघा सुरुवातीचे जरा झटकेपट एवढे करून घेतलेले आहेत। अजूनही हे पीठ उरलेलं आहे, त्याचे सुद्धा करायचे आहेत, पण हे तुम्हाला मी सुरुवातीचे फ्राय करून दाखवते। तेल गरम करायचं। आता हा तेलामध्ये सोडता वेळेस दाखवण्यात नाही आलं, पण हे असं अलगद एक मेंदूवडा जो आहे ना तो तेलामध्ये सोडायचा। गॅस थोडा मिडियमच ठेवायचा।
तेल इतकं पण तापू नका, नाहीतर लगेच करपले जाऊ शकतात. आणि लगेच ह्याला पलटी करायची चूक नाही करायची, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ह्याला थोडा वेळ द्यायचा, 1-अर्धा मिनटं वेळ द्यायचा. खालची साईड जोपर्यंत कडक होत नाही तोपर्यंत पलटी करू नका, तुटले जाऊ शकतात. ह्या गोष्टीची काळजी घ्या. थोडासा याच्यामध्ये कडकपणा तयार झाला की अलगद आपण ह्याला मग पलटी करून घेऊया. अगोदर हलक्या हाताने चमच्याच्या सहाय्याने चेक करायचं की खालची साईड ही कडक झालेली आहे की नाही. हे बघा कलर चेंज होत आलेला आहे खालून, तर मी जरा आता चेक करून घेते. कारण ह्या वड्याला ना लगेच घाई करायची नाही, पलटी करायची. हे बघा कशी खालची साईड कडक झालेली आहे. हे असं चमच्याच्या सहाय्याने याला आलटी पलटी करून घ्या. पाहू शकता किती सुंदर रंग यायला लागलेला आहे. हे लहान लहान मेंदू वडे मस्त वाटतात, मोठ्याले सुद्धा करू शकता. पण मी सजेस्ट करेन तुम्हाला लहान मुलांसाठी जर हा स्नॅक्स बनवत असेल तर असे छोटे छोटेच बनवा. हे बघा असे दोन्ही साईडून क्रिस्पी करायचं. एकदा मेंदूवडा खालून कडक झाला की मल्टी पलटी करायला सोपं जातं, न चिटकता मग हे फ्राय होतात. गॅस मात्र मिडियमच ठेवा, काही हाय करायचा नाही. हे थोडंसं काढून घेते. आणि आता आपण हे छानपैकी फ्राय करून घेतलेले आहेत. हे काढून घ्यायचं, एक्स्ट्रा ऑइल याचं काढायचं. आणि तुम्ही पाहू शकता आपले हे जे बटाट्याचे मेंदू वडे आहेत किती छान झालेले आहेत, क्रिस्पी झालेले आहेत. आणि हे जरा साईडला काढून घ्यायचं, एक्स्ट्रा ऑइल याचं काढून घ्यायचं. आता मी हे दुसरे तुम्हाला टाकून दाखवते, सुरुवातीचे काय दाखवण्यात आले नाही. हे बघा हे असे मेंदू वडे अलगद तेलामध्ये सोडायचं, थोडा वेळ द्यायचा आणि मग असा रंग चढेपर्यंत ह्याला फ्राय करा. गरमागरम याचा आस्वाद घ्या, खूप छान लागतात खायला. सुंदर रंग आलेला आहे. आता आपण ह्याला गरमागरम प्लेटमध्ये काढून घेऊया. तर पाहू शकता हे बघा किती छान दिसतात, छोटे छोटे मस्त असे हे बटाट्याचे क्रिस्पी क्रंची मेंदू वडे. आपण बाहेर हॉटेलमध्ये बघा डोसे इडली मेंदू वडे खातो, पण ही घरच्या घरी पण एक खायची एक वेगळी मजा असते, म्हणजे बनवून खायची. तर हे बघा किती सुंदर असं प्लेट जर सर्व करून कुणाला दिलं, सोबत केचप बटाट्याची भाजी किंवा खोबऱ्याची चटणीसोबत जर असं प्लेट सर्व करून दिलं तर खरं तुमची भरभरून तारीफ होईल. आणि रेसिपी पण विचारतील ना, इतका आवडीने खातील. हे बघा किती मस्त वाटते. हा खूप गरम आहे. हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे, क्रिस्पी झालेला आहे. तर गरम लागते, मी जरा ठेवून देते आणि थंडवाला बघते. तर हा जरा मला थंड वाटतोय. हे बघा किती सुंदर झालेला आहे. तुम्ही लहान मोठे याला बनवू शकता आवडीनुसार. ह्याचा क्रंचीपणा तुम्ही बघू शकता. हे बघा कडक झालेल्याला तोडून दाखवते. हे बघा आतमध्ये किती मस्त बटाट्याचा बॅटर हा शिजला गेलेला आहे आणि वरून क्रंची, आतून इतका सॉफ्ट आहे. खोबऱ्याच्या चटणीबरोबर, तिखट खोबऱ्याची चटणी किंवा बटाट्याची भाजी सांबारसोबत किंवा केचपसोबत तुम्ही याला खाऊ शकता. लहान मुलांना ना टिफिनसाठी तुम्ही इतके सारे जरी दिलेत तरी पोट भरून खातील आणि मागतील पण नेहमी की हे करून दे टिफिनला. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा.